मी विनंती करतोय तेजसजी म्हात्रे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते गौतमजी ओसवाल यांचा आपण सन्मान करावा। गौतमजी ओसवाल संपूर्ण रायगडमध्ये गोट्या ओसवाल या नावाने सुपरिचित असलेले चौकचे एक यशस्वी उद्योजक यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। सामन्याला सुरुवात होतीये। स्ट्राइक वरती आपण प्रयाग माळीला पाहतोय आणि पहिला गोलंदाज आहे तो आर्यन घाणेकर। पहिलाच बॉल प्रयागनं स्टायलिश पद्धतीनं बॉलला पाठवलं लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर आणि पहिला षटकार आलाय तो प्रयाग माळीच्या बॅट मधून। एक चांगला खेळाडू आहे प्रयाग माळी आणि पहिल्याच बॉल वरती मोठा स्ट्रोक खेळत असताना पाहायला मिळाला। रिप्ले मध्ये देखील पाहू शकतोय थोडंसं शरीराची ठेवण केली, बैठकीचा फटका पाहायला मिळाला, स्लॉप केलं, लॉफ्टेड ड्राईव्ह आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला। आर्यन घाणेकरच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा आक्रमण पाहायला मिळतोय। सरळ चेंडू जातोय साईड स्क्रीन वरती जाऊन आदळतोय आणि हा लगातारचा दुसरा मोठा फटका पाहायला मिळतोय। मैदानाच्या आतमध्ये घातक सुरुवात पाहायला मिळतीये ती बॅटर प्रयाग माळीची। शफल होऊन लोअर फुल टॉस बॉलला सरळ बॅटनं अंपायर आणि गोलंदाजाच्या वरून डाऊन दी ग्राउंड खेळलं आणि समोर दोन मोठे स्ट्रोक पाहायला मिळाले। कॉपी बुक स्टाईलनं फटकेबाजी पाहायला मिळाली पहिल्या दोन बॉल वरती। आर्यन घाणेकर एक चांगला युवा गोलंदाज आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आक्रमण पाहायला मिळतोय। मंगेश वैती यष्ट्यांच्या पाठीमागे सगळी सूत्र हलवत असताना क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखत असताना आपल्याला पाहायला मिळतात। दोन बॉल नंतर 10 धावा आणि एज लागली आहे पाठीमागच्या बाजूला, एज कॅरी देखील केली गेली आणि सरळ खेळाडू देखील बाहेर निघाला। स्पोर्टिंग स्पिरिट ऑफ गेम त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि हा मोठा धक्का बसलाय जय ब्राह्मणदेव भाटाले संघाला। एक मोठा बॅटर ज्याच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक येत होते तो 10 या धावसंख्येवरती बाद झाला आणि रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतोय एज लागली आणि मंगेश वैती यांचं चांगलं यष्टीरक्षण, खेळाडू देखील बाहेर निघाला, पंचांचा योग्य निर्णय पाहायला मिळाला आणि मोठा हादरा। थोडासा निराश असा आपण परत येताना पाहतोय स्क्रीनवरती ते प्रयाग माळीला 3 बॉल मध्ये 10 धावांची एक शॉर्ट बट स्वीट इनिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि प्रेम मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी दाखल होतोय। मानकिवली भिवंडी परिसरातील हा संघ सातत्यानं बऱ्याचसा क्रिकेट हा भिवंडी तालुक्यामध्ये खेळत असतो, परंतु पनवेल नगरीमध्ये जय ब्राह्मणदेव भाटाले संघ पहिल्यांदा खेळण्यासाठी आलेत आणि चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळणार। आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अंबिका स्टोर माहुल कोळीवाडा जो मुंबई परिसरातील ट्रॉम्बे परिसरातील संघ आहे, चेंबूर परिसरातील आणि सातत्यानं रायगडच्या कानाकोपऱ्यामध्ये कर्जत तालुका असेल, पनवेल तालुका असेल, उरण तालुका असेल, सातत्यानं त्यांच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट खेळलं जातं। एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल। पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे आणि आर्यन घाणेकर कमबॅक करत असताना चांगलं यष्टीरक्षण, एक सिनियर खेळाडू आहे मंगेश वैती, एक व्यावसायिक खेळाडू आहेत, बऱ्याचशा चांगल्या स्पर्धा खेळलेल्या आहेत आणि चांगली यष्टीरक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। 4 बॉल नंतर 10 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत।
या वेळेला लांबून चेस केलाय, बॉलला टॉस केलंय. या वेळेला चेंडू जातोय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून आणि हा षटकार येतोय बॅटर प्रेम पाटीलच्या बॅट मधून. एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल अगदी उडी मारून रचना बनवून चांगला फटका खेचला. चांगलं कनेक्शन पाहायला मिळालं. हँड अँड आय कॉर्डिनेशन फार चांगलं होतं हा फटका खेळण्यासाठी आणि या षटकारानं 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेची पहिली ओव्हर आहे. मंगेश सगळ्या खेळाडूंना सांगतोय, मोटिवेट करतोय प्रत्येक बॉल नंतर. आणि काय कमालीचं यष्टीरक्षण होतोय. आज इम्प्रेस केलंय या यष्टीरक्षकानं मंगेश वैती यांनी. त्यांना स्क्रीनवरती आपण पाहतोय. संघातील सगळ्यात सिनियर खेळाडू आहेत, व्यावसायिक खेळाडू आहेत आणि सगळ्या संघाची जबाबदारी सगळ्यांना सोबत घेऊन चाललं कसं असावं कर्णधारासाठी, तर हे उत्तमरित्या दाखवतात ते मंगेश वैती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती आहेत. प्रयाग माळीच्या बॅटमधून 10 धावांचं योगदान पाहिलं. प्रेम पाटीलच्या बॅटमधून एक षटकार पाहिला आणि 16 धावा धावफलकावरती. किंजल ट्रॉफी, आदर्श ट्रॉफी, 14 दिवसांची ही शृंखला आहे. आपण पहिल्या दिवशी तालुका निहाय क्रिकेट पाहिलं, त्यानंतर रायगड हाफचं क्रिकेट पाहिलं, काल ओपन हाफचं क्रिकेट आपण पाहिलं आणि आता मात्र ग्रामीण क्रिकेटला सुरुवात झाली आहे. ग्रामीण क्रिकेटमधील अ गटातील सामने आज भिवंडी, ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि मुंबई परिसरातील संघ आजच्या पहिल्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरा गोलंदाज आहे तो महेश मांडवकर. महेश मांडवकर हा देखील एक सिनियर गोलंदाज आहे, चांगला गोलंदाज आहे आणि त्याच्या समोर पंकज माळी आपल्याला पाहायला मिळतो. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. मिड विकेटला एक खेळाडू आहे, लॉंग ऑन ला एक खेळाडू आहे आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटनं महेश मांडवकर टॅप केलाय बॉलला. कव्हर्स मध्ये चांगली फिल्डिंग. 24 लाईव्ह इव्हेंटचं आपण कौतुक केलं पाहिजे संदेशजी पाटील आणि संपूर्ण त्यांच्या टीमचं. गतवर्षी रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण स्टंप माईकची संकल्पना त्यांच्या माध्यमातून पाहिली. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ही संकल्पना राबवली जाते. अंपायर्सचा हेल्मेट कॅम्प देखील त्यांच्या माध्यमातून बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि संदेशजी पाटील हे नवनवीन प्रयोग आपल्या लाईव्हच्या माध्यमातून करत असतात. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत. या आयोजनाचा ते देखील एक महत्वाचा घटक आहेत. 18 धावा धावफलकावरती आहेत. संदेशजी पाटील, विशालजी जितेकर, तेजसजी मात्री यांच्या अगदी जवळचे मित्र आहेत आणि मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी त्यांचं सातत्यानं आपण गेली कित्येक वर्ष पाहतोय. महेश मांडवकर चांगली बॉलिंग करत असताना रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, याला म्हणतात विनाशकाली विपरीत बुद्धी. खरं तर आडवा बॅटनं उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न. सर्कलचे निर्बंध आहेत, रेस्ट्रिक्शन आहेत. 3 खेळाडू बाहेर आहेत, बाकी सगळे खेळाडू आतमध्ये आहेत 38 सर्कलच्या. अशा परिस्थितीमध्ये गॅप शोधण्याचा, बॉलला इनफिल्डला भेदण्याचा प्रयत्न यावेळेला केला जातोय. फुलटॉस बॉल आडवा बॅटनं मिड विकेटला मिस्टेक होतीये. क्षेत्ररक्षक बॉलला कव्हर करू शकत नाहीयेत आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. हा कॅच खरं तर व्हायला हवा होता. प्रेम पाटील, पंकज माळीचा हा झेल या ठिकाणी मिस केला जातोय. जो सलामीला आलेला पंकज आहे, एक घातक बॅटर आहे, त्याला मात्र या ठिकाणी संधी दिली जाते. एकूण धावसंख्या आहे ते 20. महेश मांडवकरचं आपण कौतुक केलं पाहिजे. चांगली बॉलिंग करतोय महेश. सातत्यानं गेली कित्येक वर्ष फार चांगला खेळ या खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळालाय. फुलटॉस बॉल पाठीमागच्या बाजूला, चांगली फिल्डिंग. स्टॉप दिलाय त्या ठिकाणी, चांगला स्टॉप, वेल स्टॉप म्हणावं लागेल. कारण धावा वाचवल्यात. धावा वाचवणं म्हणजे धावा जमवणं आणि हा जर बॉल सुटला असता तर कदाचित चौकार पाहायला मिळाला असता, परंतु 3 धावा वाचवण्याचं काम त्या ठिकाणी पाहायला मिळालं. चांगलं क्षेत्ररक्षण. पोलाड हा क्षेत्ररक्षक आहे पाठीमागच्या बाजूला. चांगली कामगिरी त्याची पाहायला मिळतीये. 21 धावा धावफलकावरती आहेत. हे सगळे आवाज आपल्याला ऐकायला मिळणार. हे फार महत्वाचं आहे. ज्या वेळेला सिनियर खेळाडू असतात ना मैदानामध्ये, त्या बॅटरच्या स्टान्स वरून हा बॅट्समन कसं खेळणार हे रीड करत असतात आणि त्यानुसार ते आपल्या खेळाडूंना मोटिवेट करत असतात. 2 ओव्हर नंतर एकूण धावसंख्या झालेली आहे ती 21. टीम मीटिंग नको आहे.
तेजस्जी म्हात्रे यांच्याकडून सूचना आल्या प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग नको आहे, कारण आपल्याला आणखीन 4 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. यानंतर सातपाटी संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये वर्सोवा KTJN बॉईज वर्सोवा, मुंबई मधील वर्सोवा कोळीवाड्याचा संघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. वर्सोवा वेसावा हे संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधामध्ये पालघर जिल्ह्यातील सातपाटी संघ. 2 ओव्हर नंतर 21 10.50चा ऍव्हरेज स्कोरबोर्ड वरती. पहिल्या ओव्हर मध्ये 16 धावा होत्या, परंतु महेश मांडवकरची जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. 5च धावा महेश मांडवकरनं खर्च केल्या, कमबॅक करू दिलं आणि आता 38 सर्कलचे निर्बंध हटवल्यानंतर गोलंदाजीसाठी आलाय तो कडक कल्पेश माहुलकर. कडक या टोपण नावानं ओळखला जाणारा खेळाडू हा देखील एक बऱ्याचशा मोठमोठ्या संघांमध्ये व्यावसायिक खेळाडू म्हणून खेळलेला आहे. बऱ्याचशा चांगल्या स्पर्धा, मोठ्या स्पर्धा खेळण्याचा चांगला अनुभव आहे आणि त्याच्या हातामध्ये षटक देण्यात आले. कल्पेशचा पहिलाच बॉल लेग स्टंप वरती टाकण्याचा प्रयत्न. प्रत्येक बॉल नंतर मंगेशचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय. एक रन आलेली आहे वाईटच्या रूपाने या बॉल वरती. तेच तरार बॉल जसा स्लॉट मध्ये आला तसा त्यांना पलीकडच्या प्लॉट मध्ये पाठवला. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून उत्तुंग असा हा तिसरा षटकार या इनिंग मधला पाहायला मिळाला. जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतोय बॅट्समन पंकज माळीच्या बॅटमधून. याच बॅटरचा कॅच ड्रॉप केला होता, याच फलंदाजाची कॅच सोडली होती आणि आता मात्र त्याची मोठी किंमत मोजावी लागते. आघाडीला आलेल्या पंकजला एक संधी मिळाली आहे आणि आता मात्र या मिळालेल्या संधीचं जो सोनं करतोय. आम्ही नेहमी म्हणतो की मिळालेली सोन्यासारखी संधी शोधण्यापेक्षा मिळालेल्या संधीचं सोनं केलं पाहिजे आणि ते सोनं करत असताना 28 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जय ब्राह्मणदेव भाटाले संघाची आपल्याला पाहायला मिळते. कल्पेश माहुलकर एक चांगला खेळाडू आहे, चांगल्या दर्जाचा ऑलराऊंडर आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आता आक्रमण पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मागच्याच फटक्याची फोटोकॉपी, मागच्याच फटक्याचा ऍक्शन रिप्ले मैदानामध्ये पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा पॅडल स्वीप पाहायला मिळाला. बैठकीचा फटका आणि त्याच्या खास आदेनं हा चेंडू पाठवलाय. जितक्या वेगानं बॉल बॅट वरती आला, रिप्ले मध्ये देखील पाहू शकतो, तितक्या वेगानं आडवा बॅटनं फार चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आणि या 2 षटकारानं एकूण धावसंख्या आता 34 पाहायला मिळते, 34. लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलं. खरं तर हा खोलवर टप्प्याचा होता, थोडासा पाठीमागे गेला, लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलं. हँड अँड आय कोऑर्डिनेशन फार चांगलं आहे पंकज माळीचं आणि चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये तो दाखवत असताना वर्सोवा आणि सातपाटी दोन्ही कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी आपण रिपोर्ट करावं. मंगेश कोणती मिस्टेक करणार नाहीये आणि आता मात्र मोठा धक्का बसतोय भाटाले संघाला. ही मोठी विकेट मिळतीये. कल्पेश माहुलकर 2 षटकाराचा मार त्यानं जरूर खाल्लाय, परंतु त्यानंतर मात्र जास्त वेळ विकेटवरती थांबू दिलं नाहीये. हा मोठा धक्का बसलाय फलंदाजी करणाऱ्या भाटाले संघाला. दुसरा बॅटर बाद झालाय आणि संघाची धावसंख्या आहे ती 34. 7 बॉल मध्ये 16 धावांचं योगदान पंकज माळीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं आणि थोडासा निराश होतोय, हताश होतोय आपल्या खेम्याकडे परत येताना. चांगली बॅटिंग त्याची पाहायला मिळाली. आयुष माळी नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. आयुष माळी आणि त्याच्या सोबतीला प्रेम पाटील मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. कल्पेश माहुलकरची चांगली बॉलिंग पाहायला मिळतीये. 5 षटकांमध्ये 1 ओव्हर ही टेप बॉलची असणार आहे, त्यामुळे या मॅच मधलं टेप बॉलचं 1 षटक बाकी आहे. तिसरं षटक किंवा चौथं षटक मध्ये तिसऱ्या किंवा चौथ्या ओव्हर मध्ये तुम्ही टेप बॉलचा वापर करू शकता. तिसऱ्या ओव्हर मध्ये टेप बॉल घेतला नाहीये म्हणजे चौथ्या ओव्हर मध्ये निश्चित रूपाने टेप बॉल आपल्याला पाहायला मिळेल.
मंगेश बैती त्याचं सगळं मोटिवेशन प्रत्येक बॉल नंतर आपल्या प्रत्येक खेळाडूला समजावून सांगणं हे सगळं आपल्या स्टंप माईक मध्ये कैद होताना ऐकायला मिळतंय. कल्पेश चांगली बॉलिंग करतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स होत असताना आडवा बाटनं पूल करायचं होतं. स्ट्रोक कनेक्ट होत चांगली गोलंदाजी. 2 षटकारानंतर चांगला कमबॅक कल्पेशचा म्हणावा लागेल. 34 धावा स्कोरबोर्ड वरती. फुल टॉस बॉल होता. गॅप आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक गोळीच्या वेगानं चाललाय परंतु बॉलला तो कव्हर करू शकत नाहीये. आणखीन एक दणदणीत असा चौकार येतोय प्रेम पाटील आयुष माळीच्या बाडमधून. आयुष 4 धावांनी आपलं स्वतःचं खातं उघडतोय. आयुष चांगली बॅटिंग करतोय. 4 धावांनी स्वतःचं खातं उघडतोय. बरीच मोठी गॅप होती त्या गॅप मध्ये त्यानं स्ट्रोक मारला. बॉटम हँडचा फार चांगला वापर पाहायला मिळाला हा स्ट्रोक खेळत असताना. आणि या 4 धावांनी एकूण धावसंख्या होतीये ती 38. थर्ड ओव्हर प्रोग्रेस मध्ये आहे आणि 38 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल आशाळभूत अशा नजरेनं तो पाहत राहिला. टेप बॉलची मागणी करण्यात आली आहे मंगेश कडून. 3 ओव्हर नंतर 38 धावा 12.67 च्या ॲव्हरेजनं या आतापर्यंत 38 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. जर अशीच बॅटिंग होत राहिली तर 63 पर्यंत जाईल बॅटिंग करणारी जय ब्राह्मणदेव भाटाले टीम. स्क्रीनवरती मंगेशला पाहतोय. क्षेत्ररक्षणाची तो व्यूहरचना करतोय आणि टेप बॉलचं हे षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाणार हे मात्र पाहण्याजोगं असणार. टेप बॉलचा इतिहास जर आपण पाहिला तर पहिल्यांदा या विभागामध्ये टेप बॉलचा वापर या स्पर्धेसाठी करण्यात आलाय. 5 ओव्हरची ज्या वेळेला मॅच असेल त्यावेळेला फक्त टेप बॉलचा वापर केला जाईल. आणि कांचनजी पालकर सरांनी सांगितलं की कालच्या दिवसामध्ये टेप बॉल मध्ये हायएस्ट आतापर्यंत 20 रन एका ओव्हर मध्ये आलेले आहेत. 84 हा या स्पर्धेमधला आतापर्यंतचा सर्वात मोठा स्कोर आपण पाहिलेला आहे. आणि त्याचबरोबर काल 4 ओव्हर मध्ये व्यावसायिक गटाचे जे सामने होते खुल्या गटाचे जे सामने होते त्यामध्ये 4 ओव्हर मध्ये 76 धावा चेस होताना काल आपण पाहिलेले आहेत. एका ओव्हर मध्ये 25 धावा होत्या आणि त्या देखील चेस केल्या गेल्या. असं या स्पर्धेचं आतापर्यंतचं बॅटिंग अनालिसिस आपल्याला कांचनजी पालकर सरांच्या माध्यमातून सांगण्यात येतंय. खरं तर हे फलंदाजांचं नंदनवन आहे. बॅटिंग पॅराडाईज आहे आणि या खेळपट्टीवरती थांबणं गरजेचं आहे. तुम्ही थांबलात तर धावा खोऱ्यानं होतात. 3 ओव्हर नंतर 38. प्रेम पाटील आयुष माळी ही जोडी मैदानामध्ये. हर्षद कोळी गोलंदाजीला आलाय. यावेळेला हर्षदचा पहिलाच बॉल पुल केलाय. पॉवरफुल आहे सक्सेसफुल आहे आणि मिड विकेटच्या बाहेर एक लांब षटकार पाहायला मिळाला. संतोष चौधरी सर त्या ठिकाणी हा षटकार दाखवत असताना रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतोय. उर्ध विकेटनं टाकलेला बॉल सीम बाहेर होती. खरं तर टेप बॉलचा जो भाग आहे तो बाहेर होता आणि हा बॉल हवेमध्ये फ्लाय होत असताना एक लांब लचक षटकार. प्रेम पाटील डॉट बॉल जरूर खेळलाय परंतु मोठे स्ट्रोक देखील तो मारतोय. एक युवा खेळाडू आहे. एक तरुण खेळाडू आहे आणि चांगलं हँड अँड आय कोऑर्डिनेशन आहे. चेंडूवरती आता नजर त्याची सेट झाली आहे आणि चांगले स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. हर्षद कोळीच्या स्वागताला षटकार आलाय प्रेमच्या बॅटमधून. बॉल डाऊन दी लेग. वाईड बॉलचा इशारा आलाय. मंगेश देखील बॉलला चेस करू शकत नाहीयेत. एकच धाव मिळते. संतोष चौधरी सर वाईड बॉल दाखवतायत. 2 धावा एक्स्ट्रा न आल्यात. टोटल स्कोर झालाय आता 46. 46 धावा धावफलकावरती. हर्षित कोळी आहे गोलंदाजीला.
फोर द विकेटनं तयार. चांगला स्ट्रोक आहे, समोर मिड विकेटला येतोय आणि हा देखील वेगवान स्ट्रोक पाहायला मिळाला. गोळीच्या वेगानं आणखीन एक दर्जेदार चौकार आलाय बॅटर आयुष माळीच्या बॅटमधून आणि या 4 धावांच्या मदतीनं धावांचं अर्धशतक पूर्ण झालंय. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत बॅटिंग करणाऱ्या जय ब्राह्मण देव भाताळे संघाच्या. भिवंडी तालुक्यातील भाताळे संघ मैदानामध्ये भाटाळे संघ खेळण्यासाठी मैदानामध्ये आलाय. चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. वर्सोवा संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की टॉस करण्यासाठी आपण यावं. सातपाटी संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. पालघर जिल्ह्यातील सातपाटी संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये मुंबई अंधेरी परिसरातून आलेला वर्सोवा संघ आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगली लढत यानंतरच्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. पन्नास धावा पूर्ण झाल्यात. हर्षदच्या गोलंदाजीवरती मोठे स्ट्रोक पाहायला मिळतात. आयुष माळीनं लगातार 2 चौकार लगावलेत. आज एक बाउंड्रीची हॅट्रिक आपण पाहिली होती. ऋतिक पाटील वडवलीच्या माध्यमातून आणि आता मात्र बीट केलंय. हे चांगलं कमबॅक आहे. डॉट बॉल पाहायला मिळतोय. हा बऱ्याच अवधीनंतर डॉट बॉल आलेला आहे आणि हाच डॉट बॉल येणं फार गरजेचं होतं. 50 धावा धावफलकावरती आहेत. 15च्या ऍव्हरेजनं आतापर्यंत धावा जमा झालेल्या आहेत. चांगली बॅटिंग मैदानामध्ये पाहायला मिळते. अजूनही या 17 मधील 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सातपाटीच्या कॅप्टनला विनंती आहे की लगेच आपण यावर टॉस साठी. हा शेवटचा कॉल आपल्याला देण्यात येतोय आणि टेप बॉल देखील याच ठिकाणी चॉईस केला जाईल. चांगला स्ट्रोक, ताकदीचा वापर केला जातोय. चांगलं टायमिंग आहे आणि तितकीच चांगली फिल्डिंग देखील आपल्याला त्या ठिकाणी कल्पेशची पाहायला मिळाली. 1 धाव आली आहे. 51 धावा धावफलकावरती. फिल्डिंग मध्ये वारंवार चेंजेस पाहायला मिळतात. मंगेशच्या माध्यमातून प्रत्येक बॅटरसाठी वेगळं रणनीती आखली जाते. चांगला स्ट्रोक, वेगवान, तेज तरार पाहायला मिळाला. खाली राहिला बॉल, बाउन्स होत नाहीये आणि याचाच फायदा होतोय. पहिल्या 2 बॉलवरती थोडासा मार खाल्लेला हा हर्षित आता मात्र चांगलं कमबॅक करतोय. 3 चेंडूंवरती केवळ त्याने 1च धाव खर्च केली आहे. त्यानं फार चांगली आता गोलंदाजी केली आहे. सुरुवातीला थोडंसं त्याला ग्रिप मिळत नव्हती. बॉल रिलीज करताना थोडासा व्यत्यय येत होता, परंतु आता मात्र चेंडू हातामध्ये सेट झाल्यानंतर चांगल्या प्रकारे तो डिलिव्हर करत असताना चांगला फटका लांबून ओढलाय. लॉंगॉनच्या डोक्यावरून या वेळेला पाठवलाय बॉलला. हा षटकार आलाय बॅट्समन प्रेम पाटीलच्या बॅटमधून. प्रेम पाटील या इनिंग मधला 3रा षटकार ठोकतोय आणि चांगली धावसंख्या स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळते. पाण्याची मागणी मैदानामध्ये केली जाते. 57 धावा धावफलकावरती. प्रेम पाटील चांगली बॅटिंग करतोय. 3 षटकाराच्या साहाय्यानं वैयक्तिक 19 या धावसंख्येवरती खेळतोय, तर आयुष माळी हा बॅटर वैयक्तिक 9 या धावसंख्येवरती खेळतोय. हर्षित कोळीचं थोडंसं महागडं षटक पाहायला मिळालं. 18 धावा त्यांना 4थ्या ओव्हरमध्ये खर्च केल्या. KTJN बॉईज वर्सोवा आणि त्यांच्या विरोधामध्ये सातपाटी अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. गौतमजी ओसवाल यांच्या या संघासाठी रोहित पवार यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात. 57 धावा धावफलकावरती. हर्षित कोळीनं 18 धावा खर्च केल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजीला आलाय महेश मांडवकर.
हा तारणार ठरला होता. आतापर्यंतचा सगळ्यात यशस्वी गोलंदाज आहे. फक्त त्यानं 5 धावांचं षटक हाताळलं होतं पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये. हे स्वतःचं दुसरं आणि संघाचं शेवटचं षटक घेऊन आलाय. आणि समोर त्याच्या बॅटर आहे तो आयुष माळी. आयुष माळी 9 वरती खेळतोय, प्रेम पाटील 19 वरती खेळतोय आणि चांगली धावसंख्या आतापर्यंत उभी केली आहे ती फलंदाजी करणाऱ्या जय ब्राह्मणदेव फाटाळे संघानं. बॉल उडवलाय हवेत, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, बॉलला जज करतोय. वेल जज आणि वेल टेकन. या वेळेला बॅटर बाद होतोय आयुष माळी, जो 9 या धावसंख्येवरती बाद होतोय. तिसरा धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या भाटाळे संघाला. जितू माळी मैदानामध्ये दाखल होतोय. 5व्या क्रमांकावरती जितू माळी मैदानामध्ये दाखल झालाय. अजूनही प्रेम पाटील मैदानामध्ये आहे, ज्यानं चांगली बॅटिंग केली आहे. 3 मोठे षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. आणि स्लॉग ओव्हर मध्ये पुन्हा एकदा महेश मांडवकर चांगली बॉलिंग करत असताना महेश फार चांगली बॉलिंग करतोय. 7 चेंडू आतापर्यंत या मॅच मध्ये महेशनं टाकलेत, 5 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वाची विकेट देखील त्याला मिळाली आहे. चांगला खेळ मैदानामध्ये सुरू आहे. यानंतर एक मोठी लढत पुनश्च एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. मुंबई अंधेरी परिसरातील KTJN वर्सोवा बॉईज आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत पालघर जिल्ह्यातील सातपाटी संघाला. नवीन बॅटर जितू माळी. स्लॉग ओव्हर आहे, मोठे फटके मारण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. मधल्या फळीतील एक आक्रमक फलंदाज म्हणून याची ओळख आहे आणि त्याला मात्र आता 5व्या क्रमांकावरती पाठवण्यात आलंय. चांगला स्ट्रोक खोदून काढलाय, गॅप शोधलीये. पहिल्या टप्प्यावरती चेंडू फरार होतोय आणि पहिल्याच बॉल वरती आपलं आक्रमक रूप दाखवत असताना ठोकतोय चौकार. जितू माळीच्या या चौकारानं धावसंख्या आता पुढे जातीये. 61 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल पाहायला मिळतीये. हा थोडासा लेग ब्रेक प्रकारचा बॉल होता, खोलात होता. बॅट वरती व्यवस्थित घेतलं, परफेक्ट मिडल केलं. स्वीट साऊंड ऑफ द बॅट देखील ऐकायला मिळाला आणि 4 धावा मिळाल्या त्या जितू माळीच्या बॅट मधून. चांगली बॅटिंग मैदानामध्ये. 4 चेंडू शिल्लक आहेत. महेश मांडवकरला चांगली बॉलिंग करावी लागेल. आतापर्यंतचा सगळ्यात यशस्वी गोलंदाज आहे महेश मांडवकर, परंतु त्याच्या विरोधामध्ये देखील आक्रमणाला सुरुवात केली आहे. प्रत्येक बॉल नंतर आपण आवाज ऐकतोय. प्रत्येक बॉल नंतर सगळे साऊंड आपल्यापर्यंत येत आहेत. मैदानाच्या आतमध्ये ज्या काही घडामोडी घडतायत, जे काही डिस्कशन घडतं. या वेळेला चेंडू पाठवलाय ढगात. अगदी वेंसरकर अकॅडमी मध्ये या बॉलला पाठवलंय. जितू माळीनं सुरुवातीलाच म्हटलं होतं मोठे फटके मारण्यासाठी हा बॅट्समन ओळखला जातो. ती ओळख मैदानामध्ये दाखवत असताना भिवंडीचा हा सुपरस्टार चांगली बॅटिंग करतोय स्लॉग ओव्हर मध्ये. खरं तर हा बॉल मारल्यानंतर त्यानं बॉलकडे पाहिलं देखील नाही, इतका कॉन्फिडन्स याच्या या फटक्यामध्ये होता. आणि दर्जेदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. 67 धावा धावफलकावरती. जो सगळ्यात यशस्वी गोलंदाज होता या 17 मधील, त्याच्या गोलंदाजीवरती आता हल्ला प्रतिहल्ला पाहायला मिळतो. बॅट्समन जितू माळीच्या बॅट मधून 67 धावा धावफलकावरती. आक्रमक बॅटिंग जितू माळीच्या बॅट मधून. लेग ब्रेक, फसवा चेंडू, कमी गतीने टाकलेला हा लेग ब्रेक. खरं तर सुरुवातीला देखील म्हटलं होतं लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. महेश मांडवकरची खासियत आहे की चेंडूला तो वळवतो आणि त्यामध्ये आता यशस्वी ठरलाय. फुलटॉस. महेशने चुकी केली आणि त्याला मात्र पनिशमेंट दिली आहे. आणखीन एक मोठा प्रहार पाहायला मिळाला. जितू माळी षटकाराचा भाटाळे ब्रँड मैदानामध्ये दाखवत असताना 73 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आणि शेवटच्या क्षणाला मैदानाच्या आतमध्ये स्फोटक विस्फोटक बॅटिंग पाहायला मिळते. डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग पाहायला मिळते जितू माळीची. स्लॉग ओव्हर मध्ये कशी बॅटिंग करायची हे फार उत्तमरित्या दाखवतोय तो भाटाळेचा हा धडाकेबाज बॅटर जितू. बॉल चांगला आहे. लेग ब्रेक पाहायला मिळाला. आतून बॉल बाहेर अँगल झाला आणि डॉट बॉलचा इशारा आलेला आहे. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 73 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या आणि दुसऱ्या सत्रामध्ये 74 धावसंख्येचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे.
टॉस केला जाईल. केटीजीएन बॉईज वर्सोवा आणि त्यांच्या विरोधामध्ये सातपाटी आणि दीपकजी पाटील सर त्या ठिकाणी जोडले जातील. चला टॉस करूया आपण. दोनही नवीन संघ आहेत खरं तर. आज या स्पर्धेच्या निमित्तानं सातपाटी विरुद्ध वर्सोवा. जुईली मात्र इज कॉल अँड या सिटी सातपाटी टीमने टॉस जिंकलाय. निर्णय काय? आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये येऊन? बराच दूरवरचा प्रवास खरं तर करून तुम्ही इथपर्यंत आलात आणि महाराष्ट्रामधील एक लोकप्रिय स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. 14 दिवस ही स्पर्धा सुरू असते. किती तयारी आहे? नवीन सीझन आहे, तयारी तर चांगली आहे. खूप चांगले प्लेयर्स आहेत. आम्ही एकत्र प्रॅक्टिस करतो, एकत्र खेळतो आणि प्रयत्न नक्की चांगले करू. प्रतिस्पर्धी संघाच्या बाबतीमध्ये काही गोष्टी माहिती आहेत का? कशा पद्धतीनं हा संघ आहे? कधी एकमेकांसमोर तुम्ही आलात का? लास्ट टाइम आम्ही भाईंदरला एकत्र आलेलो, तिथे आम्ही विन झालेलो आणि चांगला संघ आहे. कोणाला कमी लेखून चालत नाही. जरी आपण लास्ट टाइम जिंकलो तरी पण सिच्युएशन तशी असेल सांगता येत नाही. फक्त ग्राउंड्समध्ये प्रयत्न चांगले असतील, जर चांगले खेळलो तर नक्की जिंकू. स्कोरिंग ग्राउंड आहे. गोलंदाजांना फार मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे या खेळपट्टीवर. टेप बॉलचा सुद्धा वापर करण्यात आला. एक षटक टेप बॉलचं असणार आहे ISPLच्या धर्तीवर. कशी तयारी आहे गोलंदाजांची? प्रथमतः आम्ही टेप बॉल फर्स्ट टाइम खेळतो, पण आमच्या टीममध्ये जो वीरेंद्र बाबरे आहे तो खेळलेला आहे, तर त्याला आयडिया आहे. तर तो आम्हाला नक्कीच ग्राउंडमध्ये सजेस्ट करेल टेप बॉलवरती कसं खेळण्यासाठी. चला तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस विरोधामध्ये गेला. वर्सोवा टीमचे कॅप्टन आपल्या बरोबर आहेत. समाधान. खरं तर नक्कीच वन मॅन आर्मी संबोधलं जातं या खेळाडूला. काय फरक पडेल का टॉस विरोधामध्ये गेलाय त्याचा? नक्कीच थोडाफार फरक पडू शकतो बिकॉज स्कोरिंग ग्राउंड आहे. तर नक्कीच आम्ही आता फलंदाजी आले तर ट्राय करू की जास्तीत जास्त धावा करण्यासाठी. किती अपेक्षा आहेत? तुझी तर बॅटिंग सर्वांनाच माहिती आहे, परंतु तुझ्या टीम मधून अजून कोणत्या फलंदाजांवर जास्त विश्वास असेल? आज हे खेळाडू पण जर का चांगली साथ दिली तर एक चांगला स्कोअर पहिल्या सत्रामध्ये उभा राहू शकेल. नक्कीच आमचा जो संघ आहे तो प्रॉपर ऑलराऊंडर संघ आहे. म्हणजे 11-11 बॅटिंग करू शकतो असा संघ आहे. तर सगळेच चांगले. आतिश कापडील असेल, मिलन नाग असेल, आकाश दातकर, म्हणजे खूप बरेच खेळाडू आहे जे हार्ड हिटर म्हणून मानले जातात आमच्या इथे. तर नक्कीच ग्राउंडच्या हिशोबाने त्यांची बॅटिंग खरंच चांगली होईल या ठिकाणी. आज या स्पर्धेमध्ये खेळायला मिळालंय. खरं तर बरेचसे पनवेल तालुक्यामधले ग्रामीण संघांना सुद्धा प्रवेश मिळत नाही, कारण एवढी ओव्हरपॅकिंग जातो ही स्पर्धा. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये प्रवेश मिळालाय? नक्कीच आमचा जो संघ मला काय भूषण पाटील यांचे मी खरंच आभार माने मनापासून. त्यांनी आम्हाला म्हणजे एवढ्या दूरवर खेळण्यासाठी संधी दिली आणि तेजदाचे देखील आभार की त्यांनी देखील आम्हाला सहभाग दिला याच ठिकाणी आणि नक्कीच आम्ही प्रयत्न करू चांगलेच. चला तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर हा टॉस लागलाय तो सातपाटी संघाच्या बाजूनं आणि त्यांनी पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. हॅलो. तर जाऊया आपण उत्तरार्धाकडे, ज्या ठिकाणी अंबिका स्टोअर माहुल कोळीवाडा या संघाला विजयासाठी 74 धावांची गरज आहे. मागच्या मॅच मध्ये खर तर 73 धावांचा चेस झाला होता. एक सामना जिंकला होता ज्यावेळेस नानखरनं पहिलाच बॉल इकडे मात्र आणि पहिलाच बॉलवर मात्र सुरुवात झाली आहे ती 4 धावेनं. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं पहिल्या फेरीमधील दुसरा सामना जो 73 धावा चेस करायच्या होत्या नागकर संघाला, त्या धावा चेस झाल्या होत्या या मैदानामध्ये आजच. परंतु इकडे मात्र
74 धावांचं टार्गेट आहे. मंगेश वैती आणि कल्पेश वैती अशी सलामीची जोडी. मंगेश वैती म्हटलं तर एक प्रतियश खेळाडू, मुंबई टेनिस क्रिकेट जगतामधील श्रीनगर के वीर, ISPL टीमचे कॅप्टन लीडर. चांगला बॉल यावेळेस मात्र भरता वेगानं टप्पा पडण्याचा टॉस झाला. थोडासा बेंटूर खेळण्याचा प्रयत्न मात्र मंगेशचा होता, परंतु तो निघून गेला चेंडू विकेट किपरकडे. डॉट बॉल. 74 धावा करायच्या म्हटल्यानंतर बऱ्याच अंशी माहुल कोळीवाडा संघ मंगेश वैतीच्या फलंदाजीवर निर्भर राहतो. त्याच्याकडून एक चांगली स्टार्ट मिळणं हे फार गरजेचं राहतं बऱ्याच वेळेला. ओ यावेळेस मात्र टॉप एज बॉल हवे ते पाठीमागे पाहूया. हार्ड चान्स आहे, पण तो चान्स जर सक्सेस मध्ये परावर्तित केला असता तर जवळजवळ भाटाळेसाठी मात्र सगळ्यात मोठी विकेट मिळाली असती. या मॅचचा खरं तर सगळ्यात मोठी विकेट होती, परंतु पाहायला गेलं तर जज प्रॉपर झालेलं नाहीये. अंदाज चुकला म्हणावं लागेल, परंतु मंगेश वैतीला बाद करायचं म्हटलं तर तुम्हाला थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट तर घ्यावेच लागतील. सहज रीतीनं बाद होईल तर मंगेश कसला, आणि म्हणूनच तुम्हाला एक संधी दिली होती, परंतु ही संधी मात्र कॅप्चर करता आलेली नाहीये ती जय ब्राह्मणदेव भाटाले टीमच्या क्षेत्ररक्षकांना. 6 धावा धावफलकावर 74 धावांचा चेस करतोय अंबिका स्टोअर. ओ टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली, बाउन्स पाहायला मिळाला. खांद्याचा वापर करतोय. काय सुरुवात केली पंकज माळीनं, आणि म्हणूनच या खेळाडूचं नाव आदरानं घेतलं जातं. भाटाळे टीम पुढे भिवंडी परिसरामधील हा संघ, परंतु कमाल करतोय. भिवंडी या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी तालुकास्तरीय स्पर्धेमधून भिवंडी हा संघ क्वालिफाय झालाय. इकडे पाहूया ग्रामीणचा संघ आहे. ओ रिवर्स खेळला यावेळेस मात्र गॅप शोधले. बॉल चाललाय कव्हर पॉइंट बॉटलाईनच्या दिशेनं. मंगेशच्या बॅट मधून येतोय कलात्मक चौकार. अगोदरच मन बनवलं होतं, थोडस लोअर फुल टॉस होता, दिशा दिली बरोबर त्याला रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून. चौकाराला टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावर. 10 ऑन अ बोर्ड. पंकजचा हा चेंडू आडवा पॅटर्न ऑन साइडला वळवलाय. मिड विकेटला सिंगल येईल मंगेश वैतीसाठी. पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद 11. अकरा धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्ग सज्ज होईल उमंग माळी. चांगली मॅच पाहायला मिळेल. टफ फाईट एका बाजूला भिवंडी, दुसऱ्या बाजूला मुंबई परिसरामधील संघ आपल्याला पाहायला मिळते. उमंग तयार. पहिलाच बॉल. यावेळेस अपील पाहायला मिळाली होती, लाऊड अपील, परंतु इकडे मात्र मंगेश वैतीनं क्रीज सोडले. एकदा जोरदार टाळ्या मंगेशसाठी झाल्या पाहिजेत. खरं तर खेळाडू वृत्तीनं मात्र मैदानाच्या बाहेर येतोय, कारण नाही थांबत मंगेश. आणि हेच तर खेळाडू पण आहे त्याचं, आणि हेच खेळाडू खरं तर मोठे होत असतात. कुठेतरी तो आदर्शवत
अनेक खेळाडू यांना मानतात, कारण जसं त्याला माहिती होतं इकडे मात्र, परंतु अपील केली होती. पंचांचा सुद्धा पटकन लक्षात आलं नव्हतं, कारण थोडंसं लेग स्टिकच्या बाहेर चाललेला चेंडू पहिल्यांदा लेग बिफोर द विकेटची अपील झाली होती, परंतु त्यानंतर इकडे मात्र चांगला झेल पाठीमागे आपण पाहिला आणि विकेट पडले. सगळ्यात मोठी विकेट आहे मॅचची. मंगेश वैती परतलाय. ती प्रामाणिकपणा हे खरं तर पंगेचं वैशिष्ट्य नेहमीच पाहायला मिळालं, आणि म्हणूनच अशा खेळाडूंना नक्कीच कुठेतरी आपल्या मनामध्ये तो आदर मात्र मिळतो. मंगेश वैतीला बाद केले उमंग माळीनं. सगळ्यात मोठी सफलता या मॅचची. हेमंत घरत येतोय तिसऱ्या क्रमांकावर. लेफ्ट हँडेड बॅटर. लढावं लागेल आता मंगेश विना. अंबिका स्टोर बाहुल कोळीवाड्याला उमंग माळीनं भन्नाट सुरुवात केली आहे. सोडून दिला होता ऑफस्टमच्या बाहेरचा हा चेंडू होता. पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 12 नाऊ. 1 डझन धावा सध्याच्या घडीला धाव फलकावर. नेक्स्ट मॅच सातपाटी आणि त्यांच्या विरोधामध्ये वर्सोवा. पालघर जिल्ह्यामधील संघ पोहोचला रायगड जिल्ह्यामध्ये. लोवर फुल टॉस बॉल समोर ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ कडे चेंडू सरकलाय. सिंगलच येणार आहे. एकेरी धावसंख्या 1 पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 13 नाऊ. 13 धावा. तेजस मात्रे या स्पर्धेचे दमदार आयोजक. वन मॅन शो, वन मॅन आर्मी. 104 संघ या स्पर्धेमध्ये खरं तर खेळवले जातात, आणि अचानकपणे कुठला संघ जर कॅन्सल झाला ना, पुढच्या 10 मिनिटांमध्ये नवीन संघ येत असतो. ही खासियत आहे. बऱ्याच जणांना कधी कधी संघ सोडावा लागतो, बाय द्यावी लागते, परंतु इकडे नाही. शॉर्ट बॉल कव्हर्सला खेचलाय. अप्रतिम फटका आहे. बॉल चाललाय तो कव्हर बाउंड्रीच्या दिशेनं. 4. सुपर स्ट्रोक पाहायला मिळाला कल्पेश वैतीच्या बॅट मधून. अप्रतिम. 17 ऑन अ बोट. यावरचा हा चेंडू लॉंग स्टॉप निघालाय. रन्स मिळतील इकडे माहुल कोळीवाडा टीमला, आणि 4 धावा तर नक्कीच आहेत. तिसऱ्या पंचांची मदत मात्र घेण्यात आली. बेस्ट राईट साठी खर तर हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. पोदी नवीन पनवेलचे अमोल काळे सर. सर हो सर हो सर मॅडम पण नाही आहे ना. बिमरला आहे का? ठीक आहे. तू बोलता
डॉट करायचे मगर लाग बरं कमी खिचे मगर चला नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा. वेस्ट राईट क्लिअरली शो. दाखवूया आपण इकडे मात्र हा चेंडू नो बॉलचा इशारा येतोय. एक आणखीन एक अतिरिक्त रन मिळेल. तब्बल 5 धावा आणि 5 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 22 आकड्यावर. 22 रन्स ऑन अ बोर्ड. ओ इकडे मात्र थोडासा मिसक्यूट झाला. फटका स्क्वेअर लेगला पडलाय. क्षेत्ररक्षक आहे 3 बिल्ड मध्ये. सिंगल मिळेल. 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मोज टू 23. 23 धावा धाव फलकावर. ओ यावेळेस मात्र कमाल पिक शॉट आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हेमंत गरजच्या पॅट मधून येतोय हा षटकार. सुपर स्ट्रोक होता. उमंग माळीनं सुरुवात चांगली केली होती षटकाला. पाहूया हेमंत गरजचा हा स्ट्रोक. यावेळेस मात्र पाहिलं सुद्धा नाही त्यांना. एवढा कॉन्फिडन्स होता. नो लुक शॉट. जसा बॅटवर बसला होता ना तसं त्याला कळून चुकलं होतं. धावसंख्या झाली ती 29 धावा. आतापर्यंत 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडू आतापर्यंत संपलेत. एक व्हाईट बॉल, एक नो बॉल या ओव्हर मध्ये जरूर पाहायला मिळाली. चला 1 चेंडू बाकी आहे. अरे तुला यॉर्कर गोल पडला नाही का खालती टाकला बरोबर आहे ना. एक मंग्या दाखवला चांगला बॉल यावेळेस मात्र निघून गेलाय. टप्पा पडल्यानंतर बाहेर वळतोय आणि सरळ विकेट किपरचा वेध घेतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 29. अंबिका स्टोअर माहुल कोळीवाडा. आता पाहूया जिंकण्यासाठी किती हव्यात. 18 बॉल आणि 45 धावा. 15ची सरासरी. आस्किंग रन रेट 15चा आहे. इथे अजूनही दोलायमान स्थितीमध्ये हा सामना घुमतोय. अजूनही कोणी जिंकलेलं नाहीये, कोणी पराभूत झालेलं नाहीये. दोन्ही संघांना सेम चान्सेस आहेत. 50-50 चान्सेस फॉर बोथ द टीम्स. चला जास्त एकत्रित येऊ नका. स्पीडअप करा. पटापट खेळा. 18 बॉल आणि 45 धावा. तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा पंकज माळीला पाचारण करण्यात आले. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 11 धावा दिल्या होत्या त्यांना, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये 18 आल्या. आणि उमंग माळीच्या पहिल्या बॉलवर मंगेश वैती पास झाला होता आणि तरी सुद्धा 18 धावा आल्या. हे सुकावणारं असेल माहुल कोळीवाड्याला. कारण स्कोर होणं गरजेचं आहे. विकेट्स पेक्षा शॉर्ट टर्म टेनिस क्रिकेट फॉर्मॅटमध्ये तुम्ही रन रेट किती ठेवताय प्रत्येक ओव्हरमध्ये हे फार गरजेचं असतं. त्यामुळे 7व्या 8व्या क्रमांकाचे फलंदाज सुद्धा आता सध्याच्या घडीला आपल्या ग्रामीणमध्ये एवढ्या क्षमतेनं खेळ करतात ना, कधी कोणत्याही क्रमांकावर येऊन षटकारांची आतषबाजी पाहायला मिळते. त्यामुळे मंगेश वैतीचं दडपण जरूर होतं बाद झाल्यानंतर, परंतु तो दबाव मात्र घेतलेला नाहीये फलंदाजांना कल्पेश वैती आणि हेमंत घरतना. परंतु पंकज माळीकडून या ओव्हरमध्ये नक्कीच फार मोठ्या अपेक्षा असेल. पंकज माळी तयार. पहिलाच बॉल. वेलकम 6 फॉर पंकज माळी. पंकज माळीच्या पहिल्याच बॉलवर षटकार खेचलाय. कमाल कमाल सुरुवात झाली या षटकाला. स्कोर आता मात्र पुढे वेगाने पळवू लागलाय आणि पहिल्याच बॉलवर धडपड. कल्पेश ऑफस्टमच्या बाहेर शफल क्रॉस होऊन ती बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून खेचलाय. हा उत्तुंग असा षटकार. 6 धावेनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल. 35 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात.
अपील पाहायला मिळते आणि पुढच्याच बॉलवर मात्र कमबॅक पंकज माळीचं. कल्पेश वैती बाद झालाय. सलामीची जोडी फोडली जाते. दोनही ओपनर्स आता मात्र तंबूमध्ये दाखल झालेत. मंगेश वैतीच्या पाठोपाठ कल्पेश वैती बॅक टू द डगआउट. पंकज माळीला सफलता मिळाली. कल्पेश वैती बाद झालेत. 35 वर 2, 16 बॉल मध्ये 39 धावा करायच्या आहेत. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुनील माहुलकर, अर्थातच पोलार्ड या टोपण नावाने ओळखला जातो. हार्ड हिटिंग बॅटिंग करण्यासाठी जाणला जातो पोलार्ड. आणि सध्याच्या घडीला तीच गरज आहे अंबिका स्टोअर माहुल कोळीवाडा या संघाला. सफलता मिळाली पंकज माळीला. पहिलाच बॉल, ही ताकद आहे पोलार्डची, हीच ओळख आहे. पहिलाच बॉलवर मात्र षटकार. हार्ड हिटिंग बॅटिंग करण्यासाठी जाणला जातो आणि पहिलाच बॉलवर आपल्या स्टाईल मध्ये खातं उघडले पोलार्डना. 6 धाब्याने टीमची टोटल 41 वर. शॉट ऑफ गुड लेंथ होता, इकडे मात्र तयारच होता. माहुल वरूनच सेट होऊन आलाय. अशाच आविर्भावामध्ये मात्र पहिला सजवलेला हा फटका धावसंख्या जाऊन पोहोचले ते 41 या आकड्यावर. कॅमेरामन निशांत पाटील, आमची मॉडेल चांगलं वर्क कॅमेरामनच्या माध्यमातून करत असताना ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, काही टायमिंग नव्हतं. सिलिमिडॉनच्या दिशेमध्ये हा चेंडू, दुसरा धाब्याचा कॉल, डेंजर एंडला पोलार्ड. आणि ते मात्र पाहूया काय घडलंय. तिसऱ्या पंचांकडे मात्र ही मदत मागितली जाते, परंतु थ्रो स्ट्रायकर एंडला होता आणि पोलार्ड आता मात्र डेंजर एंडला. आणि थोडस टेन्शन माहुल कोळीवाडा संघाच्या गोटामध्ये असेल. चिंतामय वातावरण आहे माहुल कोळीवाडा संघाच्या गोटामध्ये. चेक केलं जात आहे, परंतु पाहूया सुनील माहुलकर इकडे पोहोचलाय का. सुनीलच्या दिशेनं हा थ्रो करण्यात आला होता, कारण भाटाले संघाला सुद्धा माहिती होतं माहुलकरची ताकद काय. हा खेळाडूला जास्त वेळ क्रीजवर ठेवलं त्या सामना पटकन ओढून घेऊन जाईल माहुल कोळीवाडा संघाच्या बाजूनं. आणि त्याचमुळे हा थ्रो त्याच्या सेंडनं केला होता. परंतु इकडे मात्र पाहूया फलंदाज बाद आहे की नाही, थोडासा वेळ लागतोय. म्हणजे हा क्लोज कॉल असावा. कंट्रोल रूम मधून हा निर्णय जरूर तुमच्यापर्यंत अमोल काळे सर पोहोचवतील. आणि इकडे मात्र पोलार्ड बाद आहे. विकेट डाऊन, तिसरा मोठा झटका माहुल कोळीवाड्याला. सुनीलला आता मात्र मैदान सोडावं लागेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र चांगला टाळलाय आणि महत्वाची विकेट. हार्ड हिटर बॅटर पोलार्ड मैदानाच्या बाहेर जात असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मांडवकर येतोय. महेश मांडवकर. 42 धावा झाल्यात सध्याच्या घडीला धावफलकावर. बरोबर 14 बॉल मध्ये 32 धावांची गरज आहे. या 2 बॉल मध्ये एखादा मोठा स्ट्रोक, 5-6 धावा तरी. या 2 बॉल मध्ये जेवढा जास्त धावा काढता येतील ना, तेवढं 2 ओव्हर्स मध्ये थोडंसं टेन्शन दूर जाईल. निदान एखादी बाउंड्री
जेणेकरून धावसंख्या कुठेतरी 2 ओव्हरमध्ये 30च्या खाली आणता येईल हा प्रयत्न करावा लागेल. निदान प्रत्येक चेंडूमध्ये 2-2 धावा असं काहीतरी करावं लागेल आता मात्र. ओ इकडे मात्र बीट झालाय. वेगवान चेंडू ऑफ स्टंप लाईन वरचा निघून गेला विकेट किपर कडे. आणि वेग आहे पंकज माळीकडे, वेग आहे. वेगावर स्वार होऊन केलेली गोलंदाजी. धावसंख्या स्थिर आहे. शेवटचे 13 चेंडू आणि आता मात्र 32 धावांची आवश्यकता. घाम गाळावा लागेल. एक ओव्हर तर जर आपण विचार केला तर टेप बॉलची ओव्हर बाकी असणार आहे. ते एक थोडस टेन्शन आहे. चांगला बॉल होता. फुल लेंथ हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. ऑन साइड मिड विकेटला वेगानं फिल्डर पोहोचलाय. एकच धाव मिळेल. थ्रो सुद्धा चांगला येतोय. त्यामुळं ओनली सिंगल रन. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अंबिका स्टोअर माहुल कोळीवाडा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 3 गडी बाद 43 धावा. 12 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे. 31 रिक्वायर्ड नाउ रिमेनिंग 12. बारा चेंडू 31 धावांची आवश्यकता आहे. 31 रिक्वायर्ड नाउ रिमेनिंग 12 असं इक्वेशन. मॅचचा थरार आता मात्र शेवटपर्यंत चाललाय. माहुल कोळीवाडा की एका बाजूला टीम भाटाळे, जय ब्राह्मणदेव भाटाळे. भिवंडी परिसरामधील हा संघ. कमाल टफ फाईट चालू आहे. दोनही संघांमध्ये चुरशीचं युद्ध मात्र इकडे घनघोर युद्ध पेटलंय. ते स्वर्गीय राजीव गांधी मैदान आदय सर्कल नवीन पनवेलच्या भव्य मैदानावर. किंजल ट्रॉफी आदर्श स्पोर्ट्स चषकाच्या निमित्तानं महाराष्ट्रामधील सगळ्यात मोठी स्पर्धा, सगळ्यात जास्त पाहिली जाणारी स्पर्धा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेतात त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. महेश मांडवकर आणि हेमंत करत अशी जोडी सध्याच्या घडीला क्रीजवर. पहिलाच बॉल ऑन साईडला स्विंग केलाय. टेप बॉलचा वापर करण्यात आला होता प्रयाग माळी आणि पहिल्याच बॉलवर प्रयागला मात्र मिळाले सफलता. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागलाय तो अंबिका माहुल कोळीवाडा संघाला महेश मांडवकरच्या स्वरूपामध्ये. मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 6 थोडस उशिरानं कडक कल्पेश माहुलकर. आणखीन एक दमदार फलंदाज 6व्या क्रमांकावर आलाय. शेवटाला मात्र गोड केला जाणार का कल्पेश माहुलकर कडून हे पाहावं लागेल. शेवटच्या 11 चेंडूचा खेळ बाकी 31 धावांची गरज आहे. हो यावेळेस मात्र अगोदरच बाउन्स करण्यात आला होता. खरं तर बॉल प्रॉपर पडलाच नाही. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. हातातून निसटला असावा प्रयागच्या. थोडासा टेप बॉल सुद्धा आहे. ग्रीप प्रॉपर मिळत नसेल. सराव नाहीये
मगाशी सांगितलं कॅप्टन फारसा सराव नाहीये या टेप बॉलचा. ISPL मध्ये जरूर वापर केला गेला, परंतु आपल्याकडे हा सुद्धा चेंडू स्टंपच्या बराचसा बाहेर आहे. व्हाईट बॉल तर ऑब्व्हियसली येतो इकडे. यस पंच तेच सांगत असताना एक अतिरिक्त रन सोडली जाईल. कल्पेश माहुलकर थोडासा नाराज दिसतोय. तो सांगतोय कदाचित खेळपट्टीच्या बाहेर पडलाय. पाहूया, चेक करूया आपण. पंच तेच सांगतात, एकदा चेक करूया. मिस्टर काळे पोदी नवीन पनवेलचे दिग्गज अंपायर. चला, व्हाईट बॉलचा इशारा आहे अंपायरचा. कडकला दिसला होता की बाहेर पडलाय, परंतु 24 लाईव्ह इव्हेंटचे कॅमेरामन निशांतला मात्र दिसला की तो आतमध्ये पडलाय. एक रन मिळेल. थोडस लाईन आणि लेंथ पासून भरकटलाय सध्याच्या घडीला प्रयाग माळी. पाठीमागचे 2 चेंडू पाहिले तर खूपच बाहेर टाकलेत, एकदमच बाहेर भीतर पडेल. सुवैर मारा कल्पेश माहुलकर. एकमेव आस आहे मी सध्याच्या घडीला माहुल कोळीवाडासाठी. हो, यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर नाहीये. शॉर्ट स्क्वेअर लेकडे चेंडू सरकलाय. सिंगल मिळेल कडकला. एकच जाव. संख्या 1 ने पुढे जाईल सामना. आता मात्र पाहायला गेलं तर 10 चेंडू आणि 28 धावा. 28 रिक्वायर्ड नाव, रिमेनिंग 10 असं इक्वेशन या मॅच मध्ये आहे. त्यामुळे थोडंसं आता मात्र हवेमधून खेळावं लागेल. हेमंत घरत एक षटकार त्याच्या बॅटमधून आला होता. आता मात्र लढावं लागेल या दोन्ही फलंदाजांना, कारण चेंडू आणि धावा यांच्यातलं अंतर वाढलंय आणि चेंडूपेक्षा 18 धावा जास्त आहेत. आणि 18 धावांचं अंतर कमी करायचं असेल तर 3 षटकारांशिवाय पर्याय नाहीये हा सामना जिंकण्यासाठी. कमीत कमी 3 षटकार तर मारावेच लागतील. ओ, यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन शफल क्रॉस होऊन इकडे मात्र फटका सजवलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू चाललाय. चान्स होती त्या ठिकाणी, परंतु बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या दिशेनं. 4 चौकार आलाय. चौकार टीमची टोटल मात्र पुढे सर गेली. पहा, ऑफस्टोनच्या बाहेर शफल क्रॉस होऊन अपोल केला होता पाठीमागे. हा पहा टेप बॉल, काय कॅमेरा वर्क आहे. अगदी चेंडूवर शेवटपर्यंत खर तर कॅमेरा फिरवून ठेवला. दोनही कलर टेप बॉलचे दिसत होते. सुंदर असं वर्क खरं तर निशांत पाटील बोरल्याचे त्यांच्या माध्यमातून केलंय. मॉडेल जरी असला तरी संपूर्णपणे तुम्हाला चेंडू दाखवलाय क्लिअरली, आणि फार कमी कॅमेरामन करतात. बरेच जण खरं तर त्यावर असलेला स्टॅम्प सुद्धा दाखवतात बऱ्याच वेळेला. गुड वर्क. अमोल सुद्धा आहे तिकडे स्टेजवर. अमोल सुद्धा चांगलं वर्क करतात कॅमेरावर. 24 लाईव्ह इव्हेंट्स, सगळी क्वालिटी माणसं खरं तर यामध्ये आहेत, आणि म्हणूनच सध्याच्या घडीला मोठ्या ऑर्डर्स त्यांना मिळतात. नऊ चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. प्रयागचा हा चेंडू यावेळेस मात्र स्क्वार लेगला उंच गेलाय. आणि पाहूया, ओ अंदाज आला नाही फिल्डरला तिकडे. फिल्डरला अंदाजच आला नाहीये. टेप बॉल थोडासा स्विंग होतो हवेमध्ये, जसा वाटतो आपल्या बाहेर जाईल की काय, पटकन आतमध्ये आला असावा असा थोडासा त्याचा अंदाज चुकला. हे घडतं टेप बॉलच्या ओव्हर मध्ये खरं तर झेल घेत असताना, कारण रेग्युलरचा बॉल आणि हा बॉल याच्यामध्ये थोडासा फरक येतो, आणि थोडासा वेट मध्ये फरक पडतो, आणि थोडासा व्हायब्रेट होतो. थोडासा खरं तर हालचाल करत, मुवमेंट करत तो बॉल खाली येत असतो. परंतु सुरुवातीला असं वाटलं होतं चेंडू खरं तर 6 धावा करता जाऊ शकतो. इकडे एकच धाव मिळाली. 51 धावा धावफल कव्हर. 8 चेंडू आणि 23 धावा.
8 चेंडू आणि 23 धावा. हे 2 चेंडू सुद्धा फार महत्वाचे असतील अंबिका स्टोअर माहुल कोळीवाडा संघाच्या दृष्टिकोनातून. हो, खाली राहिला होता चेंडू यावेळेस. मात्र या गोष्टी घडतात टेप बॉल मध्ये. व्हाईट बॉलचा इशारा जरूर आलाय, परंतु सरप्राईज करत असो प्रत्येक चेंडूवर तुम्हाला काहीतरी वेगळं बघायला मिळतं. आणि म्हणूनच हे टेप बॉलचं ओव्हर आहे ना, या ओव्हरमध्ये काहीतरी विपरीत घडणार, एकतर फलंदाजांसाठी किंवा गोलंदाजांसाठी. 8 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 22 रिक्वायर्ड नाव. ओ डाऊन दी ग्राउंड, समोर केट्सलाय. ओ इकडे लक्ष नव्हतं की काय, वेगानं चेंडू आला, तयारीत नव्हता, प्रिपेरेशन नव्हतं किंवा झपकन आला काही कळायच्या आतमध्ये. दैव बलवत तर आपण म्हणूया, तिकडे बाउंड्री गेली नाही, अन्यथा अजून थोडासा जवळ असतं माहुल कोळीवाडा. शेवटचे 7 चेंडू आणि आता मात्र 20 धावांची आवश्यकता आहे. कल्पेश माहुलकर कडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात. 20 रिक्वायर्ड नाव, रिमेनिंग 7 असे इक्वेशन. अंबिका स्टोअर माहुल कोळीवाडा. सात चेंडू आणि 20 धावा. डेड बॉलचा इशारा आलाय. गौतमजी ओसवाल, अंबिका स्टोअर चौक या संघाचे पुरस्कर्ते, मालक, युवा उद्योजक, चौक परिसरामधील. कोट्या ओसवाल या नावानं सुप्रसिद्ध हे व्यक्तिमत्व, त्यांनी पुरस्कृत केलेला माहुल कोळीवाडा हा संघ सध्याच्या घडीला पाहायला गेलं टफ फाईट देतोय. 7 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. प्रयाग माळी तयार. ओ यावेळेस ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. प्रेम आणि जेल टिपलाय. कडकच्या खेळीचा अंत होतोय. आता टेन्शन वाढलंय माहुल कोळीवाडा संघाच्या गोट्यामध्ये. असं वाटलं होतं शेवटच्या ओव्हर पर्यंत कडक राहील मैदानामध्ये, परंतु टेप बॉलच्या ओव्हर मध्ये शेवटच्या बॉलवर मात्र मिळाली सफलता. शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी आता मात्र गरज आहे ती 20 धावांची. सहा चेंडू आणि 20 धावा. नेक्स्ट मॅच बी रेडी. वर्सोवा विरुद्ध सातपाटी. दोन्ही टीम सज्ज राहा. जसा सामना संपेल सातपाटी संघ लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे तुम्हाला. खेळाडू बाहेर येण्याची वाट बघू नका. जसा सामना संपेल लगेच मैदानामध्ये उतरा एका बाजूनं. 6 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. हेमंत घरत आणि नवीन येणारा फलंदाज आश कोळी. 54 धावा झाल्या धाव फलकावर. 74 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. हेमंत घरत, त्याच्याकडून नक्कीच अपेक्षा आहेत. मोठे स्ट्रोक्स घेऊ शकतो. आतापर्यंत त्यानं दाखवलंय. 12 धावांचं योगदान दिलंय आणि त्याच्याकडून आस लागले. 6 चेंडू आणि 20 धावा. शेवटचं 5 आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर नीरज माळी तयार. 6-20 इक्वेशन या मॅच मध्ये. डेड बॉलचा इशारा. थोडस प्रेशर आहे अजूनही. जरी 20 जरी असतील, काल आपण पाहिलं होतं एका ओव्हरमध्ये 26 धावांची गरज असताना त्या धावा
अरविंद राणानं चेस केल्या होत्या, सोनूनं अरविंद राणानं चेस केल्या होत्या. 1 ओव्हरमध्ये 26 याच स्पर्धेमध्ये काल. पुढे सरसावत हा फटका खेळलाय. स्क्वेअर लेगला कुणीही नाहीये. बॉलला पाठवलंय ते सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता नीरज माळीचं स्वागत झालंय षटकारानं. 5 चेंडू आणि 14 धावा. ही ताकद हेमंत घरतची. फ्रंट फुटला आला होता, काय उचललाय चेंडू. शेवटच्या ओव्हरमध्ये आता मात्र येणाऱ्या 5 बॉलमध्ये 14 धावांची गरज आहे. थोडंसं टेन्शन आता मात्र वाढत चाललंय. ते जय ब्राह्मणदेव फाटाळे संघाचं सुद्धा, कारण क्रिकेट असा खेळ आहे कधी काय घडेल याचा नेम नाहीये. स्ट्राईक चेंज करताना, तुम्हाला स्ट्राईक रोटेट करताना एकाच वेळेला दोनही एंड न खरं तर सोडणं गरजेचं आहे. एंड सोडणं, एका जणांना थांबून राहून तुम्हाला इकडे रन दिली जाणार नाही, हा एक नियम नक्कीच लक्षात घ्या सगळ्यांनी. गोलंदाज नीरज माळी तयार. 5 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. चुरशीचा सामना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. इथे मात्र एकही धाव नाहीये. डॉट बॉल. काही वेळ चेंडू हवेमध्ये जरूर होता, थोडासा दूर राहिला नीरज माळी पासून. 4 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. 2 षटकारांच्या सहाय्याने हा सामना मात्र येऊ शकतो. अंबिका स्टोअर माहुल कोळीवाडा संघाच्या बाजूनं आणि हेमंत घरत त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 18 धावा आल्यात. त्याच्याकडून मोठ्या आशेनं मात्र पाहिलं जात आहे. 4 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. चित्त थरारक लढत, सगळ्यांचं लक्ष वेधणारी लढत आहे. एक लक्षवेधी लढत. किंजल ट्रॉफी, आदर्श ट्रॉफीच्या निमित्तानं माहुल कोळीवाडा की फाटाळे. शॉर्ट बॉल होता, वळवलाय, बॉलला पाठवलंय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा पार. 4 धावांकरता हेमंत घरतच्या पॅट मधून येतो. आणखीन एक चौकार. टीमची टोटल मात्र पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 64 नाव. 64 धावा धाव फलकावर. शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 3 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. दहा धावा दूर आहे. 3 चेंडू आणि 10 धावा. 1 षटकार 1 चौकार. खेचावा लागेल. हेमंत घरतला काम संपलेलं नाहीये. हेमंत घरतचा विचार केला तर आतापर्यंत टॉप स्कोरर राहिलाय माहुल कोळीवाडा संघासाठी आणि या 10 धावा काढल्या तर नक्कीच भारतोबाच्या पुरस्कारासाठी सुद्धा त्याचा विचार होऊ शकतो. परंतु इकडे मात्र पाहूया, आतापर्यंत विचार केला तर नीरज माळी तो पहिल्या 3 बॉल मध्ये 10 दिल्यात, पुढच्याही 3 बॉल मध्ये 10 दिल्या जाणार का. जी बॅटिंग केली होती सगळ्याच बॅटरनं आज भाटाणे संघाच्या, खास करून पंकज माळी, प्रेम पाटील, शेवटला जितू माळीनं जी फटकेबाजी केली, धावांचा डोंगर उभा केलाय. परंतु हा धावांचा डोंगर आता मात्र छोटा वाटू लागलाय. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 2 मोठे फटके मात्र माहुल कोळीवाडा संघाच्या बाजूने मात्र विजय नोंदू शकतील. पण 1-2 चांगले चेंडू मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा जय ब्राह्मणदेव फाटाळे संघ कमबॅक करू शकतो आणि कमाल लढत पाहायला मिळते. उत्कंठावर्धक लढत, श्वास रोखून धरणारी लढत सगळ्याच लाडक्या प्रेक्षकांची. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे व्ह्युअर्स ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात त्याही सगळ्या क्रीडा रसिकांचं भव्य स्वागत आहे. किंजल ट्रॉफी आदर्श स्पोर्ट चषकाच्या निमित्तानं सुरू असणारा ए पोल मधील हाय व्होल्टेज मुकाबला. अंबिका स्टोअर माहुल कोळीवाडा आणि जय ब्राह्मणदेव फाटाळे. 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता. हेमंत घरत 8 बॉल मध्ये 22 धावांचं योगदान दिलं. त्याच्या साथीला हर्ष कोळी आहे जो नौका फलंदाज खेळपट्टीवर उभा आहे. 3 चेंडू 10 धावांची गरज आहे. थोडं स्पीडअप करा प्लीज. हेमंत सोडून दिला होता. इकडे मात्र डेड बॉलचा इशारा आलाय. बऱ्याच वेळेला घडतं जेव्हा हाय प्रेशर मॅच, हाय व्होल्टेज मुकाबला थोडासा वेळ घेतला जातो आणि तेच कधी कधी फलंदाजाकडून सुद्धा केलं जातं. या रणनीती कधी कधी पॉज करण्याचा, कधी कधी मॅच स्लो करण्याच्या, या सगळ्या रणनीती खरं तर एक क्रिकेटचा भाग होऊन बसलेत. हेच केलं जात आहे सध्याच्या घडीला. दबाव जरूर आहे नीरज माळीवर. 3 चेंडू 10 धावांची गरज आहे. हेमंत घरत ऑन स्ट्राईक नाव. शॉर्ट बॉल आहे, भिरकावून दिलाय, मिड विकेटच्या वरतून खेचलाय. नीरज माळीवर हल्ला. हेमंत घरतचा ब्रँडेड षटकार. बाद संपलेली नाहीये.
शेवटच्या ओव्हरमध्ये 20 धावांचा पाठलाग सुरू आहे. पहिल्या 4 बॉलमध्ये 16 धावा आल्यात. आता 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 2 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती आता मात्र 4 धावांची. सामना जवळ आणलाय. 74 धावांचा पाठलाग यशस्वी केला जाणार का याकडे आता मात्र सगळ्या क्रीडा रसिकांच्या नजरा लागल्यात. विश्वास बसत नाहीये सध्याच्या घडीला जय ब्राह्मणदेव भाटाले संघाच्या खेळाडूंना. 74 करून सुद्धा अशा स्वरूपाचा सामना येऊ शकतो का, ज्यामध्ये मंगेश वैती बाद झाला होता, कल्पेश वैती झटपट बाद झाला होता, पोलार्ड सुद्धा एक षटकार मारून बाद झाला होता, कडकची विकेट अगदी वेळेवर आली होती आणि असं असताना मात्र हेमंत घरत नडलाय एकटाच. 9 बॉल मध्ये 28 धावांची इनिंग साकारले. 2 चेंडूंमध्ये 4 धावा दूर आहे आता मात्र संघ विजयापासून. सगळ्याच बॅटरनं पहिल्या इनिंग मध्ये केलेला खेळ कुठेतरी आता मात्र जय ब्राह्मणदेव भाटाळे संघाचा फुकट जाणार का, अजूनही वेळ गेलेली नाहीये. 2 चेंडू 4 धावा. फुल टॉस डाऊन द ग्राउंड, समोरच्या दिशेला स्ट्रोक, लॉंग ऑनला एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धाव्याचा इकडे मात्र 2 धावा पूर्ण होत असताना ज्या ठिकाणी सिंगलच आली असते तिकडे मात्र 2 धावा गेल्या. त्या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचला तो 72 या आकड्यावर. 72 रन्स ऑन बोर्ड. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. आयोजकांचा वेळ वाढणार आहे. या चेंडूवर जर 1 धाव आली तर सुपर ओव्हर. 7 पाटीवर 16ला थोडासा वेट करावा लागेल. 1 चेंडू आणि 2 धावा. कमाल हाय व्होल्टेज मुकाबला. अत्यंत चुरशीचा सामना किंजल ट्रॉफी आदर्श ट्रॉफी मधला पाहायला मिळतोय. काय सामना खेचलाय माहुल कोळीवाडा संघानं. जय अंबिका स्टार माहुल कोळीवाडा संघ कमाल कमाल खेळला हेमंत घरत. 10 बॉल मध्ये 30 धावांचं योगदान आतापर्यंत त्यानं दिलंय. 1 चेंडू 2 धावा. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है और यहाँ पे सारे प्रेडिक्शन फेल है. आणि आज याच अनिश्चितताओंच्या भोवऱ्यामध्ये मात्र कोणता संघ अडकणार याकडे मात्र तमाम क्रीडा वर्गाच्या नजरा लागल्यात. व्हॉट एक्झॅक्टली हॅपन ऑन दिस ग्राउंड. इकडे सामना कोळीवाड्याला जाईल की भाटाळ्याला जाईल, भिवंडीला जाईल का मुंबईला जाईल. चित्त थरारक लढत, उत्कंठावर्धक क्षण आलाय. 1 चेंडू 2 धावा. इकडे मिस झालाय. यष्टीरक्षकानं गडबड केली. इकडे मात्र सामना इक्वल झालाय. पाहूया इकडे मात्र हातामधून रिसटला होता विकेट किपरच्या आणि हा सामना मात्र टाय होत असताना सुपर ओव्हर खेळवली जाईल. या स्पर्धेमधली पहिली सुपर ओव्हर आणि हा सामना इक्वल बरोबरीमध्ये सुटलाय. अंबिका स्टोर माहुल कोळीवाडा जय ब्राह्मणदेव भाटाले. चला लगेच क्षेत्रक्षण लावून घ्या. कमाल कमाल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या खरं तर या मॅचसाठी, कारण ज्या पद्धतीने दोन्ही संघ लढलेत ना, द्वेषाने जेमाने लढलेत खरं तर मैदानावर. सुपर मॅच. फुल पैसा वसूल सामना पाहायला मिळालाय. कोणीही पराभूत व्हायला तयार नाहीये. काही झालं तरी किंजल ट्रॉफी आदर्श ट्रॉफी आम्हाला सुद्धा जिंकायची आहे. काही झालं तरी पनवेल मधील मोठी स्पर्धा आम्हाला मात्र जिंकायची आहे. आणि याच भावनेनं मात्र मैदानामध्ये सुरू असलेला हा खेळ कमाल क्रिकेट माहुल कोळीवाडा संघ खेळला. शेवटच्या बॉलवर जर चेंडू पकडला असता विकेट किपरनं तर हा सामना मात्र भाटाळेच्या बाजूने लागला असता. भाटाळे संघाचा 12th मॅन आम्हाला विचारतोय आता हा सामना किती ओव्हरचा आहे. आणि सुपर ओव्हर जर पुन्हा टाय झाली तर फ्रेश टॉस केला जाईल आणि त्याच्यावर मात्र विजय निश्चित केला जाईल. आयोजकांकडून सूचित करण्यात येत आहे, कारण आज उशीर सुद्धा बराच झालाय आणि त्यात सुपर ओव्हर. अगोदरच वेळ वाचवायचा होता. इकडे दुष्काळात 13वा महिना. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. जय ब्राह्मणदेव भाटाळे वेळ नाही आपल्याकडे. प्लीज
क्षेत्ररक्षण लावून घ्या. एक षटकासाठी जास्त प्लॅनिंग करू नका. विकेट किपरनं जर चेंडू पकडला असता तर माहुल कोळीवाडाला मात्र मैदान सोडावं लागलं असतं. त्याचीच कॅच होती ना ती. झालं गेलं, गंगेला मिळालं. फॉरगेटिंग इज अन आर्ट, इंग्लिश मध्ये एक प्रोब आहे. आता नव्यानं पुन्हा एकदा तुम्ही सुरुवात करा. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा या सुपर ओव्हर साठी. एक ओव्हरचा थरार मात्र अनुभवायला मिळेल. सुपर ओव्हर किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफी मधली चौथा दिवस सुरू आहे आणि पहिली सुपर ओव्हर खेळवली जाते. काय मॅच रंगले. पण असे सामने मात्र किंजल ट्रॉफी मध्ये पाहायला मिळालेत आणि म्हणूनच महाराष्ट्रामधील एक यशस्वी स्पर्धा पुढे या स्पर्धेकडे सातत्यानं पाहिलं जात आहे. सुपर ओव्हर साठी पाहूया कोणते 3 फलंदाजांची निवड केले अंबिका स्टोअर माहुल कोळीवाडा संघानं. गौतमजी ओसवाल यांचं सुद्धा वर खाली झालं असेल, परंतु संघाचा परफॉर्मन्स पाहून थोडेसे खुश पण असतील. परंतु पाहूया. ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. सुपर ओव्हर. पंकज माळी सुपर ओव्हरचं षटक टाकेल जय ब्राह्मणदेव फाटाळे टीम कडून. तर माहुल कोळीवाडाची सलामीची जोडी आपण पाहतोय मंगेश वैद्य आणि पोलार्ड. सुनील माहुलकर. पहिलाच बॉल ड्राईव्ह केला, यावेळेस मात्र लॉंग ऑफ कडे सिंगल येत आहे. एक धाव खातं उघडलं जाते. बॅटची मागणी केली मंगेश वैद्य यांनी. चला लवकर घेऊन जा. पटकन न्या. सुनील माहुलकर पोलार्ड. हे पोलार्डच्या खेळीचीच अपेक्षा आहे खरं तर सुपर ओव्हर म्हटलं तर. कारण सुपर ओव्हरला 1-2 मोठे फटके आले तरी सुद्धा धाव फलक पटकन 13, 14, 15च्या आसपास जाऊ शकेल आणि एक चांगली टोटल ठरू शकेल. परंतु बाउंड्री आली नाही तर फार कठीण होऊन जातो सुपर ओव्हर मध्ये. कधी कधी शून्यावर सुद्धा 2-2 विकेट पडताना आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय. पंकज तयार. पोलार्ड ऑन साइडला वळवलाय. मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी आहे. सिंगल रन. फाटाळेकर हेच म्हणत असतील सिंगल जाऊ द्या, फारसा फरक पडणार नाहीये, मोठे स्ट्रोक्स वाचवायचे आहेत. तेजस मात्रे सुद्धा मनातल्या मनात म्हणत असतील की सुपर ओव्हरलाच रिझल्ट लागू द्या. मंगेश वैती ज्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. सुपर ओव्हर मध्ये एखादा सुपर धमाका, एखादा सुपर स्ट्रोक पाहायला मिळेल का? लोवर फुल टॉस बॉल, यावेळेस मात्र वाईडिश लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षक आहे, सिंगलच मिळेल. एक धाव सध्याच्या घडीला. पंकज माळी खूप चांगली बॉलिंग करतोय. पंकज माळी आतापर्यंत मोठे फटके खेळू दिलेले नाहीये. ही स्ट्रेंथ आहे या गोलंदाजीची. मोठे फटके रोखले गेले सुपर ओव्हर मध्ये, आपोआपच विजय सुकर होत असतो आणि हेच केलंय पंकज माळीनं. जय ब्राह्मणदेव फाटाळे टीम कडून राईट ओव्हर द विकेट ना. नेक्स्ट बॉल पोलार्ड साठी. पोलार्ड समोर खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये स्टॉप जरूर झाला होता परंतु रन मात्र वाचू शकलेला नाहीये. आणखीन एक सिंगल. पहिल्या 4 बॉल मध्ये 4 सिंगल्स. सुपर ओव्हर परंतु काय इनिंग खेळला होता हेमंत घरत. 11 बॉल मध्ये 31 धावांची तडाखेबंद इनिंग साकारली होती. इकडे मंगेश वैतीकडून निदान एक मोठा फटक्याची आता मात्र अपेक्षा बाळगून असतील माहुल कोळीवाडाकर. 4 चेंडू समाप्त झालेत. पाहता 4 धावा धाव फलकावर. पंकज माळी टिचून मारा करतोय सध्याच्या घडीला. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी. सुपर ओव्हरचा थरार अनुभवायला मिळतोय. ओ ऑन साइडला उडवलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मंगेश वैतीच्या बॅट मधून येतोय हा गगनभेदी षटकार. एक स्ट्रोक तर हवाच होता आणि तो फटका मात्र आलाय. मंगेश वैतीच्या बॅट मधून निघणारा षटकार टीमची टोटल नेईल 10 वर. 10 ऑन बोर्ड नाव. थोडासा निराश आहे पंकज. 10 धावा झाल्यात. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. या बॉलवर सुद्धा रन्स जमा कराव्या लागतील. जेवढ्या मिळतील पत्रामध्ये तेवढ्या मी तर म्हणेन या रन्स फार महत्वाच्या ठरतील. शेवटच्या बॉलवर 10च्या पुढे तर जावंच लागेल. 12, 13, 14 असा स्कोर काहीतरी फाईट देऊ शकेल.
ओ यावेळेस मात्र ग्लान्स काढण्याचा प्रयत्न, इकडे मात्र रन्सचा प्रयत्न जरूर झालाय. आणि इकडे मात्र फलंदाज बाद. सुपर ओव्हर. पहिलं इनिंग या ठिकाणी समाप्त झाले. स्कोर झालाय तो 10. 11 धावांचं लक्ष आहे ते जय ब्राह्मणदेव फाटाले संघासमोर. चला लवकर सलामीची जोडी पाठवा, कारण अगोदरच आपण लेट आहोत. बी रेडी. सातपाटी आणि वर्सोवा आपण सज्ज राहा. थोडस वॉर्मअप करा. थोडासा उशीर जरूर झाला या मॅच मध्ये, परंतु जसा सामना संपेल, सुपर ओव्हर टाय झाली तर आपण टॉस वर देणार आहोत निर्णय. त्यामुळे नक्की पुढे सुपर ओव्हर नसेल. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. अंबिका स्टोअर, माहुल कोळीवाडा. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. ओपनिंग पाठवा. चला बॅटर प्लीज. क्षेत्ररक्षण लावून घ्या. 11 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. सुपर ओव्हर. माहुल कोळीवाडा संघ 74 धावा चेस करत होता. सामना बरोबरीमध्ये सुटला. दोन्ही संघांना 73 धावा केल्या आणि या सामन्याचा निकाल मात्र सुपर ओव्हर वर येऊन पोहोचलाय. तर षटक मात्र दिलंय माहुल कोळीवाडा संघाकडून. हे सुपर ओव्हर करण्यासाठी महेश मांडवकर ची निवड करण्यात आले. सलामीची जोडी गेले जय ब्राह्मणदेव भाटाळे संघाची. जितू माळी आणि पंकज माळी, दोनही दिग्गज फलंदाज भाटाळे संघाची ओळख आहेत. हा अंपायर्सला सुद्धा काही हवा असेल तर स्टंप माईक मधून बोलू शकतात. तो आवाज इथपर्यंत येऊ शकेल. टेक्नॉलॉजी आहे सध्याच्या घडीला. 24 लाईव्ह इव्हेंट्स. संदेशजी पाटील बोरले इंजिनियर आहेत. त्याच्या माध्यमातून इकडे मात्र स्टंप माईकचा वापर करण्यात आलाय. सगळे आवाज कॅप्चर करतोय विकेटच्या आसपासचे, खास करून यष्टी रक्षक. जर तुम्ही अपशब्द जरी वापरले ना तरी सुद्धा तुम्ही पॉप्युलर होऊ शकता. जाऊया सुपर ओव्हर कडे. 11 धावांची गरज आहे. महेश मांडवकर तयार. पहिलाच बॉल गोलात टाकला होता. फुल लेंथ होता. ऑन साइडला वळवलंय. वेगानं क्षेत्ररक्षक पुढे आला. घाई झाली त्या ठिकाणी आणि रन्स मिळतील त्या 2. खरं तर फलंदाजांचा विचारही नव्हता दुसरी धाव घेण्याचा. सिंगलच आली असते. इकडे मात्र ही रन फार महत्वाची आहे सध्याच्या घडीला. 1 रनची किंमत काय ते पहिल्या इनिंग मध्ये मघाच्या मॅच मध्ये खरं तर भाटाळे संघाला कळून चुकलं होतं. जेव्हा विकेट किपरच्या हातामधून बॉल निसटला तेव्हा एक खरं तर रनची किंमत काय असते. सुपर ओव्हर त्यांना खेळावी लागली आणि इकडे सुद्धा पहिल्याच बॉलवर मिसफिल्ड झाली. 2 धावा आल्यात. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. ओ यावर स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डर त्या ठिकाणी आहे. जेल टिपलाय. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का लागलाय आणि आता मात्र शेवटची जोडी मैदानामध्ये असेल. मंगेश वैतीनं सगळ्यांना कॉल दिले, एकत्रित केलंय. काहीतरी वेगळी रणनीती पाहायला मिळते
आणि मोठा धक्का इकडे बसलाय जय ब्राह्मणदेव भाटाळे टीमला. शेवटची जोडी मैदानामध्ये असेल. 10 धावा अजूनही करायच्या आहेत. थोडस हसू मात्र जरूर असेल आमचे गौतमजी ओसवाल यांच्या चेहऱ्यावर, कारण एक विकेट गेले, 10 धावा करायच्यात, परंतु भाटाळे संघ ला कमी लेखू नका. इकडे 9 धावांची गरज असेल. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 11 धावा करायच्या त्या मॅच मध्ये आणि पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात. 4 चेंडू आणि 9 धावा, परंतु विकेट मात्र ही फार निर्णायक होती. स्ट्रेंथ वाढवते. बाहेर या पॉझिटिव्ह राहिला चांगलं वन. जितू माळी बाद झालाय. कॅच का चांगली शबा लास्ट विकेट आहे. लास्ट विकेट आहे असं सांगतोय मंगेश वैदी. सगळ्यांना मोटिवेट करतोय सध्याच्या घडीला. कॅप्टन लढतोय इकडे, मात्र एकही चुकी इथून मात्र अपेक्षित नसेल हे सांगतोय. आणि ह्या सूचना आता मात्र त्यांनी दिल्यात. शेवटचे 4 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. सुपर ओव्हर पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधतोय. महेश मांडवकर गोलंदाजी ट्रॅकवर, तर नवीन बॅटर प्रयाग माळी नुकताच मैदानामध्ये दाखल झालाय. लास्ट विकेट. ओ डाऊन द ग्राउंड ऑफ स्ट्रोक स्ट्रेट टू द फिल्डर आणि सुपर ओव्हरचा थरार जिंकलाय. अंबिका स्टोअर माहुल कोळीवाडानं सामना जिंकलाय. सुपर ओव्हर जिंकत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल तो अर्थातच माहुल कोळीवाडा संघ. गौतमजी ओसवाल यांचा संघ सुटकेचा निश्वास टाकला असेल. चुका झाल्या भाटाळे टीम आणि निराशा पदरी पडले. क्रिकेटमध्ये जय पराजय यश अपयश या नाण्याच्या 2 बाजू आहेत. एक घडतच असतं, परंतु एवढा तुफान खेळ करून सुद्धा थोडासा पराभव पचनी करावा लागेल. परंतु किंजल ट्रॉफी मधला तुमचा परफॉर्मन्स मात्र वर्षानुवर्ष लक्षात ठेवला जाईल. खूप चांगलं क्रिकेट खेळलात खरं तर. जय ब्राह्मणदेव भाटाळे टीम, हॅट्स ऑफ यू ऑल्सो. आणि ऑब्व्हियसली अंबिका किराणा स्टोअर माहुल कोळीवाडा संघानं मात्र सुपर ओव्हर मध्ये सामना जिंकलाय. अभिनंदन.